अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. माधुरीने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय. पण एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी खूप अस्वस्थ झाली. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या दयावान चित्रपटात माधुरीने विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलेलं. या चित्रपटात माधुरी आणि विनोद खन्ना यांचा इंटिमेट सीन होता. अशातच आता माधुरीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या सीनबद्दल भाष्य केलं आहे. रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने विनोद खन्ना यांच्यासोबतच्या इंटिमेट सीनवर प्रतिक्रिया दिली. माधुरी म्हणाली, मला पूर्वी वाटायचं की शिकण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीतून शिकता. मी त्यातून काहीतरी शिकले. पण या सीनमुळे मला खूप लाज वाटली. त्यानंतर मी असे सीन न करण्याचं ठरवलं. माधुरीने यापूर्वी सांगितलेलं की जेव्हा तिने चित्रपट साईन केला तेव्हा तिला या सीनबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. आजही जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. रिपोर्टनुसार चित्रपटातील माधुरी आणि विनोद यांच्यामध्ये खूपच बोल्ड इंटिमेट सीन्स होते. हे सीन शूट करताना विनोद यांनी मर्यादा ओलांडली. शूट करताना कट म्हटल्यानंतरही ते माधुरीला किस करत राहिले आणि तिचे ओठही चावले. यामुळे माधुरीला धक्का बसला आणि ती रडू लागली. माधुरीने तो सीन काढून टाकण्याची विनंतीही केली, पण फिरोज खान यांनी तो सीन चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला. असंही म्हटलं जातं की त्या सीनसाठी माधुरीला 1 कोटी जास्त देण्यात आले होते. विनोद खन्ना यांनी नंतर माधुरीची माफी मागितली, पण या घटनेचा माधुरीवर खोलवर परिणाम झाला आणि दयावान नंतर तिने पुन्हा कधीही विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलं नाही. दरम्यान माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती मिसेस देशपांडे या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सिरीज 19 डिसेंबरला हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.